मुंबई चेंबूर विधानसभा घाटला गांव में भव्य निष्ठावनन चषक का आयोजन किया गया, जिसमें इस अवसर पर खासदार अनिल देसाई और चेंबूर विधानसभा के विधायक प्रकाश फातर्पेकर, विभाग प्रमुख प्रमोद शिंदे व पूर्व नगर सेवक श्रीकांत सेठे और सभी शिवसैनिक पदाधिकारी मौजूद थे। आपको बता दें, ये निष्ठावनन चषक और कबड्डी स्पर्धा का भव्य आयोजन पूर्व बेस्ट समिति अध्यक्ष अनिल पाटनकर के नेतृत्व में आयोजित किया गया था, जिसमें भारी संख्या में युवाओं के साथ साथ स्थानीय लोग मौजूद थे। इथे चेंबूरच्या या घाटला विलेजमध्ये कैलासवासी सूर्यकांत महाडिक क्रीडा नगरीमध्ये कबड्डी स्पर्धांचं भव्य आयोजन विभाग क्रमांक 9 तर्फे आमचे प्रमोदजी शिंदे, आमचे आमदार प्रकाश फातर्पेकर, नगरसेवक आमचे अनिल पाटणकर, ही सर्व मंडळी, आमचे शाखा प्रमुख उमेश करकेरा आणि इथल्या या सगळ्या स्वतःही कबड्डीपटू, कबड्डीमध्ये फार चांगली रुची ठेवणारे हे सगळे प्रेक्षक घाटल्यामध्ये मला वाटतं कबड्डीसाठी नेहमीच कबड्डी किंवा स्पर्धा इथं नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतील। इथल्या स्थानिक गुणांना, स्थानिक जे काही कबड्डीपटू म्हणा, क्रीडापटू असतील, त्यांना नेहमी उत्तेजन देण्याचं काम ही आमची सर्व मंडळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करत असतात। इथले कबड्डीची सार्वजनिक मंडळं असतील, तीसुद्धा यामध्ये हिरिरीने भाग घेतात आणि आज आपण हा उत्साह जो बघतोय हा नेहमीच इथं आल्यानंतर बघायला मिळतो। मग क्रिकेटचे सामने असतील, उद्या मला वाटतं बॉडी बिल्डिंग असेल आणि कुठलेही खेळ, तर याच्यामधला जो एक सामाजिक दुवा आहे की इथल्या लोकांना, इथल्या तरुणांना, तरुणींना वाव देणं, त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत त्यांना वाव देण्याचं काम ही सर्व मंडळी करत असतात आणि खरं हाच समाज, एक सशक्त समाज ठेवण्याचा, सशक्त समाज बनवण्याचा जो एक सामाजिक धागा है तो शिवसेना नेहमी करत आती है। अभी यहाँ के सभी मेरे शिवसैनिकों की, पदाधिकारियों की ये ज़रूर ख्वाहिश है कि यहाँ से हम यहाँ पे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी की तरफ से जो चुनाव होगा सांसद के रूप में देखना चाहते हैं। जब तक उद्धव जी जो शिवसेना पक्ष प्रमुख है इसकी घोषणा नहीं करते, तब तक हम सब मिलके यहाँ पे जो भी उम्मीदवार रहेगा उसका काम हमारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जी के पार्टी के लिए करेंगे। और आप देखेंगे कि चुनाव में जो जनप्रतिनिधि रहता है उसने दिए हुए वचन, उसकी पूर्ति होती है या नहीं। उन्होंने लोगों के लिए जो बातें की थी, जो वादे किए थे, यहाँ के जो लोगों के लिए सुविधा देने की बात थी, वो बातें कहाँ तक ले गए, कहाँ तक वादे निभाए। अगर वो नहीं निभाए तो लोग यहाँ के जानते हैं, मतदाता जानते हैं कि इस आने वाले चुनाव में उनको क्या करना है। यहाँ की जनता, मुंबई में, महाराष्ट्र में, ये जनता यही कहती है कि आने वाली सरकार, आने वाले सांसद, आने वाले विधायक ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी के होंगे, उद्धव जी के नेतृत्व में काम रहेगा और महाराष्ट्र पूरा एक समर्थन देगा उद्धव जी के नेतृत्व को। संपूर्ण दक्षिण मध्य मुंबईमध्ये आदरणीय आमचे खासदार अनिल देसाई, ज्यांना आम्ही भविष्यातले दक्षिण मध्य मुंबईतले निष्ठावंत खासदार म्हणून बघतो आहे, उद्धवसाहेब घोषणा करतीलच अशी आमची सर्वांची खात्री आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळीकडे स्पर्धेचे आयोजन केलं आणि सगळीकडे मथळा असाच दिला आहे की निष्ठावंत चषक। मग कबड्डी असेल, क्रिकेट असेल, जिम्नॅस्टिक्स असेल, ॲक्रोबॅटिक असेल, मल्लखांब असेल, कॅरम स्पर्धा असतील, कारण निष्ठावंत या शब्दाची आता पुन्हा एकदा जी व्याप्ती आहे ती वाढलेली आहे आणि त्याच्यामुळेच निष्ठावंत चषक हे नाव आम्ही दिलेलं आहे शीर्षक। तर असू दे, आता गेल्या 10 वर्षामध्ये मला वाटतं कोणताही खासदार चषक झाला असं आम्ही तरी बघितलं नाही, परंतु होतो आहे। असो, आमच्यापासून नेहमीच प्रेरणा घेत आहेत ते, कारण शेवटी ओरिजिनल ते ओरिजिनल, त्यामुळे कॉपी पेस्ट आहे। पूरे दक्षिण मध्य मुंबई में, हालांकि अभी हमारे विभाग प्रमुख जी प्रमोद जी शिंदे ने आपको बताया कि पूरे दक्षिण मध्य मुंबई में निष्ठावान चषक का आयोजन किया गया है और हर तरह का स्पोर्ट्स है और उसे नाम, चषक का नाम वही है, निष्ठावान चषक। और आप जैसे कि देख रहे हैं कि हर चषक में हमारे आदरणीय, जिनके नेतृत्व में ये चषक हो रहा है, अनिल जी देसाई साहब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव साहब के नेतृत्व मार्गदर्शन में, आदित्य जी के मार्गदर्शन में, उनके नेतृत्व में चषक चल रहा है। और हर या जो प्रेक्षक रहते हैं उनका इतना मतलब प्रचंड रूप से उनका हमें सहयोग मिल रहा है और निष्ठावान चषक के लिए लोग आ रहे हैं, निष्ठावान चषक के लिए स्पर्धक आ रहे हैं।
तो आप देख रहे हैं कि आयोजन में पब्लिक का पूरा सहयोग मिल रहा है। माडिक जी हमारे आदरणीय थे, शिवसेना के भारतीय कामगार सेना, जिन्होंने कई सालों तक जिसका अध्यक्ष पद संभाला था, और निष्ठावान किसे कहते हैं ना, तो सूर्यकांत माडिक जी के पास अगर आप उनके पास देखोगे तो मालूम पड़ता है निष्ठावान क्या है। और उनके नाम से ये क्रीडा नगरी में उनका आयोजन किया है। और आप देख रहे हो कि पूरा सहयोग मिल रहा है लोगों से। सगळे आम्ही निष्ठावानच आहे, त्यामुळे आणि आमचे अनिल पाटणकर साहेबांच्या कल्पनेतने हे निष्ठावान चषक हे नाव आलं आणि खरंच आणि तिथे आमचा संदीप गुरव आहे, हा एक चांगल्यापैकी कबड्डी खेळाडू आहे। त्याच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं आज हे एवढं आपल्याला दिसतंय उभं आहे, हे त्याच्या मार्गदर्शनाखाली आणि अनिल पाटणकरच्या सहकार्यांनी हे होतं आहे। आज इथे आमचे खासदार अनिल देसाई साहेब आले आणि त्यांना पण हे बघून एक अतिशय आनंद झाला। आज अनिल देसाई हे असे व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या तोंडातलं म्हणा कधी नाही येतच नाही आणि एकदम मन मिळावू, एकदम असं मी कोण आहे असं कधीच त्यांच्याकडे जाणवत नाही। काम करणारी व्यक्ती आहे, त्यामुळे आज जेवढं चेंबूर म्हणा इथंही आम्ही बघतो, आज 100% ते निवडून 100% येतील याची गॅरंटी आहे। चषक हे जे नाव दिलेलं आहे याच्यामध्ये सर्व काय आलेलं आहे। कारण अनिल देसाई साहेबांबद्दल बोलायचं झालं तर निष्ठा काय असते हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे। ज्या व्यक्तीला मंत्रिपदाची ऑफर असताना दिल्लीपर्यंत जाऊन फक्त उद्धव साहेबांचा एक फोन आला आणि त्याच्यावर त्या मंत्रिपदावर लाथ मारून उद्धव साहेबांच्या आदेशाला जे जागले आणि आजपर्यंत दिल्लीपासून ते सर्व पक्षाची जी लढा लढतात, त्याला निष्ठावान काय आहे चीज हे अनिल देसाई साहेबांकडून शिकायला पाहिजे। आणि भावी खासदार म्हणून त्यांची जी निवड केलेली आहे उद्धव साहेबांनी ती योग्य आहे। आम्ही तन मन धनाने त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि अनिल देसाई साहेब हे भावी खासदार दक्षिण मध्य मुंबईमध्ये निश्चित होतील आणि खासदार म्हणून निवडून येतील, एवढीच या ठिकाणी मैं अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। विभाग क्रमांक 9 के तरफ से माननीय अनिल देसाई साहब, इन्होंने क्रीड़ा महोत्सव रखा है पूरे विभाग क्रमांक 9 में। उसमें आज यहाँ कबड्डी की टूर्नामेंट है। इसमें मुंबई के सब अच्छे संघ आए हुए हैं और जो अभी यहाँ पे जो माहौल चाहिए, जैसे राजकारण का माहौल है वैसा क्रीड़ा का महोत्सव भी होना चाहिए। इसलिए हमारे यहाँ के आमदार, हमारे विभाग प्रमुख प्रमोद जी शिंदे साहब और यहाँ के स्थानिक पार्षद हमारे पाटणकर साहब और हमारी पूरी टीम ने यहाँ पे जो अच्छे से ऑर्गेनाइज़ किया है। और अनिल देसाई खुद यहाँ पर आए, इतने बिजी वक्त में आए और लोगों का इन्होंने यहाँ पे ये कर दिया। और घाटले गांव में निष्ठावान चषक है ये, और घाटला पहले से शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे का गढ़ है, वो हम लोग वैसा ही रखेंगे। यहाँ से जो भी चुनाव हो जाएंगे आगे, उसमें शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे का ही उम्मीदवार को हम लोग चुन के लाएंगे। इतने बोलता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।